नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. मंडळी, 25 डिसेंबर म्हटलं की सर्वांना आठवतं तो म्हणजे क्रिसमस. खरं तर क्रिसमस फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. येशूंची जयंती म्हणून क्रिसमसकडे पाहिलं जातं आणि जर आपण पाहिलं तर हा सण जो आहे तो संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. येशूंची शिकवण जर आपण पाहिली तर समता, बंधुता, न्याय यांनी प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकंदरीतच याच दिनाचे औचित्य साधत आज आपण बदलापूर पश्चिम येथील मोहन तुलसी विहारामध्ये एका कुटुंबाला भेट देणार आहोत. एकंदरीतच क्रिसमस निमित्ताने असणाऱ्या धमाल मस्ती याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. भालेराव कुटुंब आज आपल्या सोबत असणार आहे. एकंदरीतच कशा प्रकारे क्रिसमसची धमाल मस्ती असते, एकंदरीतच नेमकं या दिनामध्ये नेमकं होतं काय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पूर्ण परिवार असणार आहे. सुरुवात आपण राजेश सरांपासून करूया. ते एक डॉक्टर देखील आहेत, अनेक चांगले आपण पाहिलं तर कलाकार देखील आहेत, एक समाजसेवक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सर, पूर्ण परिवाराचं स्वागत आहे ठळक वार्तामध्ये. क्रिसमस म्हटलं की पहिला शब्द काय आठवतो? थँक्यू. क्रिसमस म्हटलं की पहिला शब्द आठवतो तो म्हणजे येशूचा जन्म. आणि तो जन्मोत्सव म्हणजे की 1 महिन्यापूर्वीच सर्व ख्रिश्चन फॅमिली जे लहान मुलापासून तर सर्व उत्साहात असतात. क्रिसमसची खरेदी करणे, शॉपिंग करणे आणि येशू ख्रिस्त या जगात आला म्हणजे सर्वांचा आनंदाचा तो क्षण आहे. बरोबर. आणि ह्या जगाला ते जगाला तारण्यासाठी तो आलेला आहे. ते सेलिब्रेट करण्यासाठी सर्व उत्साहात असतात. सर्वांनी नवे कपडे घालावेत की त्या दिवशी आपला तार नवा जन्माला आलेला आहे हे समजून सर्व त्या आनंदाच्या उत्सवामध्ये सर्वप्रथम शॉपिंग करायला सुरुवात करतात. की कधी हा 25 डिसेंबर येतो आणि कधी आपण तो साजरा करतो. कधी प्रेयरमध्ये मग कॅरल्स वगैरे येत राहतात. मग कॅरल्सची तयारी असते. मग जी ख्रिश्चन कम्युनिटी आमची जी चर्चची मंडळी आहे ती सायंकाळी 7-8 वाजल्यापासून तर रात्री 2-3 वाजेपर्यंत घरोघर कितीही थंडी असो प्रत्येक घरी जातात. कोणी बायकार जातं, कोणी 2 व्हीलरने जातं, तर कोणी लक्झरी बसेस घेऊन जातात. परंतु अटेंड करतात. ते थंडी वारा काही बघत नाही. त्या आनंदाच्या भरामध्ये ते एवढे उत्साहित असतात आणि ते देवाच्या सानिध्यामध्ये असतात. आणि ॲक्च्युली आमचा असा विश्वास आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त खरोखर जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आम्ही जे प्रार्थनेमध्ये मागतो ते प्रार्थनेमध्ये आम्हाला सर्व प्राप्त होतं. आम्हाला आरोग्य मिळतं, आमचं आयुष्य दीर्घायुष्य होतं, आम्हाला लॉंग लाईफ असं जीवन मिळतं, असा आमचा संपूर्णपणे ठाम विश्वास आहे. म्हणून आम्ही जो क्रिसमस आहे तो वर्षातून एकदाच येतो आणि तो जगभर पाळला जातो. भारतातच नव्हे तर भारतातल्या जगातल्या सर्व कान्याकोपऱ्यामध्ये तो पाळला जातो. आणि निव्वळ म्हणजे फक्त ख्रिश्चन लोकच पाळत नाहीत तर आजकाल सर्व कम्युनिटीमधले सर्व समाजातले लोक क्रिसमस पाळतात. सर्व त्या आनंदामध्ये सहभागी होतात. सर्व कुणीही असो. रात्री सुद्धा या मोहनपूर शिवारामध्ये किती ख्रिश्चन फॅमिली असतील माहीत नाही, पण रात्री 12 वाजता एवढा फटाक्याचा आवाज होता. आम्ही स्वतःनी फोडले फटाके, पण इतर फटाक्याचा आवाज दिवाळीसारखा होता अक्षरशः. तर आम्ही सुद्धा आनंदाने हर्षून गेलो आणि आम्हाला त्या ख्रिसमसचा आनंद घेता आला. आणि आम्हाला आमच्या येशू प्रवेश ख्रिस्तानी तो सुखरूप पाडला. आणि आजचा जो ख्रिसमसचा दिवस होता तो आमच्या चर्चमध्ये आनंदामध्ये पार पडला. आमच्या प्रेयर झाल्या, प्रेज अँड वर्शिप झाली. आमचे पास्टर झाले डॉक्टर आरजी झाले, त्यांचे जीवन झाले पास्टर. यांनी प्रेज अँड वर्शिप घेतली. मुलांचे नाच गाणे वगैरे झाले, गॉस्पेल सॉन्ग झाले, सर्व काही. आफ्टर दॅट त्याच्यानंतर आम्हाला एक प्रीतिभोज आमच्यासाठी ठेवण्यात आला होता तिथं. आणि आम्ही असं ठरवलं की आमचे 100 लोक आहेत चर्चमध्ये, तर आम्ही प्रत्येकाने जेवण आम्ही 300-400 लोकांचं बनवलं होतं. प्रत्येकाला त्यांनी 3-4 लोक सोबत घेऊन येण्यासाठी सांगितलं होतं. म्हणजे तिथं आम्ही इतर लोकांना सुद्धा असा संदेश द्यायचा होता की आम्ही ख्रिसमस कशा पद्धतीने साजरा करतो. त्यामुळे आम्हाला ख्रिसमसच्या दिवशी अतिशय आनंद होतो. आम्ही इतर सणाला आम्ही काही एवढं हे मानत नाही, क्रिसमस आमच्यासाठी फार महत्वाचं. तुमच्याकडे येतो. खरं तर महिला म्हणून खूप लगबग असते. 1 महिना अगोदर सर्व प्लॅनिंग केली जाते. मग ते डेकोरेशन असेल किंवा घरात काय गोडधोड बनवायचं असेल, साफसफाई असेल, कशा प्रकारे वातावरण असतं आणि काय नेमकी मान्यता आहे या दिवसाची? क्रिसमस म्हटलं की आम्हाला येशू ख्रिस्त हा 2000 वर्षापूर्वी जन्माला आलेला आहे असं पवित्र शास्त्रामध्ये त्याचं पूर्णपणे त्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपासून पुन्हा पुनर्जीवनपर्यंत अशी पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये पूर्ण अभ्यास दिलेला आहे. त्याच्यामध्ये शास्त्रलेख लिहिलेला आहे आणि त्यानुसार आम्ही तो खूप पवित्रपणे पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मग 1 महिना जसं नोव्हेंबर महिना संपतो आणि डिसेंबर लागतो तर म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म गवानीमध्ये झाला, गाईच्या गोठ्यामध्ये झाला. मग तो कशा पद्धतीने झाला, मग ते
ते सगळं आम्हाला आठवतं आणि मग आम्ही त्याचे एक काल्पनिक मनामध्ये सर्वजण एक काल्पनिक कथा निर्माण होऊन त्या सणाची आम्ही उत्सुकतेने वाट बघतो की आपला येशू बाळ जन्मला, मग कशा पद्धतीने जन्मला, मग आम्ही त्याचा आनंद घ्यायला पाहिजे की त्यावेळेस ते जन्मला होता येशू ख्रिस्त, परंतु त्यांच्या स्वागताला राजे महाराजे त्या ठिकाणी सुगंधी द्रव्य, काही मोती वगैरे घेऊन त्यांच्या जन्माच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी आलेले होते. आणि मग तशाच पद्धतीने आम्ही प्रत्येक चर्चमध्ये लहान मुलं स्किट करतात. त्या स्किटमध्ये ते पूर्णपणे दाखवतात की खरोखर मग त्यांचा जन्म, मग ते कसे वाढले, त्यांनी प्रेमाचा संदेश कसा दिला. ते बालपणापासूनच मंदिराच्या वेदीवर ते जायचे आणि लोकांना सांगायचे की संदेश द्यायचे, प्रेमाचा संदेश द्यायचे. मग तेच आम्ही आमच्या पण मुलांना आम्ही ते शिकवण्याचा प्रयत्न करतो की आज आम्ही ज्या जगामध्ये जगत आहोत, परंतु आम्हाला धार्मिकतेने जगणं फार गरजेचं आहे, शांतीने आणि प्रीतीने. आणि मग तेच आम्ही आमच्या मुलांना ते संस्कार, शांतीचे, प्रीतीचा संदेश देऊन की जगातले जे वातावरण आहे त्या वातावरणात न जाता आपण आपल्या धार्मिकतेने आणि शांतीने कसं जगायला पाहिजे हे आम्ही मुलांना संदेश आमच्या शिकवणीतून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग पुन्हा शॉपिंग म्हटलं की मग धमालच असते. मग मुलांना पाहिजे तसे कपडे त्यांना त्यांचे घ्या, तुम्हाला जसं हवंय तसं शॉपिंग करा. फुल फ्रीडम असतो त्या दिवशी. हो, काहीच म्हणजे कुठल्याच गोष्टीची बंदी नसते. मग घ्या, शूज तुम्हाला कसे पाहिजेत, चप्पल जशी पाहिजे, मेकअप घ्या, ड्रेस पाहिजे तसे घ्या. खूप धमाल करतात मुलं. मग केक आणि करंजी, केक जास्त असतो आमच्याकडे. केक महत्वाचा आहे, केकला जास्त मान्यता असते. आणि एक डोनट म्हणून बिस्किटचा प्रकार आहे, डोनट आणि केक, हे 2 आयटम जास्त बनवतो. आणि पाहुणे येतात भरपूर घरी. आणि मग त्या दिवशी चर्चचे प्रोग्राम झाले की घरी आलं की मग आपलं बिर्याणी वगैरे करायची, मग पाहुण्यांना आमंत्रित करायचं आणि सगळं नाश्ता, चहा, ब्रेकफास्ट हे सगळं काही आम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीतच पाहिलं तर फक्त लहान आईच नाही तर वृद्ध व्यक्ती देखील प्रत्येक जण या क्रिसमसची आतुरतेने वाट पाहत असतो. तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे धमाल असते? कारण शॉपिंग असेल किंवा घरच्यांचं सर्व काही मदत करणं असेल, कशा प्रकारे तुम्ही सर्व प्लॅन करता? आम्ही जसं मम्मींनी सांगितलं की येशूचा जन्म झाला आणि ती गोष्ट आम्हा सर्व आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची आहे. तर त्यासाठी चर्चमध्ये सगळे लहान जे यूथ आहेत स्पेशली आम्ही स्किट वगैरे करण्याचा प्रयत्न करतो. परत कॅरल सिंगिंग आहे, तर त्याची तयारी आम्ही स्टार्ट करतो. मग सगळे एकत्र येतात. ते एकत्र येण्यामध्येच एक वेगळा आनंद असतो. मग ते प्रॅक्टिस पासनं ती जी परफॉर्मन्सच्या आधीचा जो क्षण आहे तोपर्यंत आमचं एन्जॉयमेंट आणि एक मुवमेंट्स असतात ते आम्ही मेमरीज घेऊन चालतो. सो आणि हा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जसं स्वीट्स आलं, केक्स आलं आणि फॅमिली रिलेटिव्ह सगळे एकत्र येतात ह्याच निमित्तानं. लहानपणीच आपण पाहिलं तर असं शाळेमध्ये निबंध यायचा की माझा आवडता सण, मग त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच क्रिसमस केलं असणार. तर एखादी आठवण अशा निबंधाची की तेव्हा पैकीच्या पैकी मार्क मिळत असतील किंवा असं काय? पैकीच्या पैकी लहानपणीची एखादी आठवण क्रिसमसची आठवण तर हीच आहे की तेव्हा स्वीट्स भेटायचे आणि सगळे मी ख्रिश्चन आहे म्हणून सगळे वाट बघायचे माझे फ्रेंड्स की तू केक करणार आहेस का, तुला आणावंच लागणार म्हणजे फिक्स होतं 25 तुला. आणि माझे फ्रेंड्स जे पण होते स्कूल मधले ते वेगवेगळ्या समाजातले होते, पण त्यांना हे सगळं क्रिसमस वगैरे खूप एक्साइटमेंट वाटायचे. तर ते सुद्धा माझ्यामध्ये सामील व्हायचे आणि आम्ही एकत्र सेलिब्रेट करायचो. खरं तर माझ्या मागच्या बाजूला एक सुंदरसे डेकोरेशन पाहायला मिळते. किती मेहनत लागते, कारण पाहायला तर एकदम स्वीट अँड शॉर्ट दिसते, परंतु याच्या मागची मेहनत जी असते, म्हणतात ना पडद्याच्या मागचे कलाकार वेगळे असतात, किती चॅलेंजिंग असतं आणि कशा प्रकारे तुम्ही हे सर्व करता?
हो. ते तो जे काल्पनिक कथा म्हणून आम्ही जसं बायबलमध्ये लिहिलेलं आहे ना, तसंच मग तो गाईचा गोठा, मग ते एक झोपडी आम्ही तयार करतो. त्या झोपडीमध्ये मग आपलं गवत वगैरे असतं ते गव्हाणी, मग ते गवत आणून मग ते स्टॅच्यू आणून त्याला सजावट करायची. मग ते स्टॅच्यू आहे येशू बाळाची आई, ते येशू बाळाचे वडील आणि देवदूत वगैरे असे सर्व प्राणी वगैरे सगळे ते डेकोरेशन सजावट करून तिथे आम्ही एक त्या ठिकाणी सजावट करून किती ठेवतो. दिवस लागतात साधारणतः असं बनवलं? किंवा त्याला माइंडमध्ये विचार केला असतो की असंच बनवायचं? वेळ जातो भरपूर, वेळ भरपूर जातो. म्हणजे डेकोरेशन या झोपडीचा कलर कसा पाहिजे, मग त्याच्यामध्ये प्राणी कशा पद्धतीचे कलर पाहिजे, झाडांना कलर कसा भरायचा, आणि आतमध्ये छोटे छोटे प्लांट वगैरे कसे, असे म्हणजे काल्पनिकरित्या आपण त्या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. प्रामुख्यानेच आपण पाहिलं तर ख्रिश्चन धर्म जो आहे तो शांतता, प्रेम, बंधुभाव, प्रत्येक धर्माच ऍक्च्युली जर पाहिलं तर प्रत्येक धर्माचा संदेश तोच होता. तर असा येशूंचा कुठला गुणधर्म आहे किंवा एक असा कुठला त्यांचा थॉट आहे जो प्रत्येकाने ऍक्सेप्ट केला पाहिजे आणि त्यांच्या वचनावरती किंवा त्यांच्या ज्या मूलभूत त्यांनी जे मार्ग सांगितले त्याच्यावरती आपण चाललं पाहिजे? काय सांगाल सर? यवहान 3:16 मध्ये, आता तुम्ही वाचलं नसेल बाहेर, पण यवहान 3:16 एक असं वचन आहे बायबलमध्ये, देवाने म्हणजे वरती पिता आहे, त्याला आम्ही पिता म्हणतो. त्यांनी पृथ्वी निर्माण केली, आकाश निर्माण केलं, सर्व धरती निर्माण केली, तो पिता. त्याचा एकुलता एक पुत्र. त्या पित्याने ह्या जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तर त्याला तो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त, असा एक संदेश आहे. यवहान 3:16 मध्ये या वचनातून सर्व बायबलचा अर्थ कळतो. कारण की त्या पित्याने या जगावर, कारण या जगामध्ये पाप खूप झालं, हे पाप म्हणजे आपल्याला जर समजा माशी पाण्यामध्ये कशी पोहते, कशी जीवन जगते, ते जर लाईफ हे करायचं असेल तर आपल्याला माशाचं रूप घ्यावं लागेल, तेव्हाच कळेल आपल्याला. हा, तसं त्यांनी मानवाचं रूप धारण केलं देवाने, त्याच्या पुत्राने. म्हणजे त्या पित्याने या जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र मानव रूपामध्ये पाठवला, यासाठी जो कोणी त्याचा विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हा मेन संदेश आहे बायबलमधील. जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवेल, कारण की येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे पित्याकडे जाण्याचं. तुम्ही येशूला जर मानता तरच तुम्ही पित्याकडे जाऊ शकता, असा एक संदेश आहे. नक्कीच महत्वाचा, सर्वात महत्वाचा. नक्कीच. मॅम, तुम्ही काय सांगाल? असा कुठला एक गुणधर्म आहे किंवा एक कुठलं असं वचन आहे जे तुम्ही आजच्या दिनानिमित्त नागरिकांना ऍक्सेप्ट करायला सांगाल? पवित्र शास्त्रामध्ये आणखीन एक वचन आहे की जसं स्वतःवर तो प्रीती करतो तसं आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर. म्हणजे जसं आम्ही स्वतःला खूप नाही का देखरेख करतो आम्ही स्वतःची. स्वतःला आम्हाला चटका जरी लागला तव्याचं की आपण लगेच अरे बापरे, आणि खूप काही त्याला मलम पट्टी हे ते नाही का. तर तसं वचन आहे की तू जसं स्वतःवर प्रेम करतो, प्रीती करतो, स्वतःच्या जीवाचं जसं रक्षण करतोस, तसं तुझ्या शेजारी जो आहे त्या शेजाऱ्यावर देखील तू तितकीच प्रीती कर. म्हणजे जर तो तुझ्याकडे विश्वासाने, एखादा जर मोठ्या विश्वासाने आमच्याकडे येतोय आणि तो म्हणतोय की त्याची खूप अडचण आहे आणि माझ्याकडे ती वस्तू आहे, पण ती वस्तू असून मी त्याला नकार देणं म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. तर असं सांगितलं येशू ख्रिस्ताने की तू त्याला नकार देऊ नकोस, तर ती वस्तू त्याला दे आणि तू त्याच्यावरती प्रीती कर. तो तुझ्याबद्दल किती त्याच्या मनात राग असू दे, द्वेष असू दे, पण तू त्याला माफ कर. असं म्हणून तुम्ही त्याला माफ करा आणि त्याला जवळ घ्या. तर तो एक प्रीतीचा संदेश मला खूप आवडतो. आणि शेजारी असू द्या, आमचे कोणी असू द्या, नातेवाईक, आपदजन, कोणी कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, पण ती प्रीती आम्ही प्रत्येक मानवाने एकमेकांवरती करणं फार गरजेचं आहे. आणि ती प्रीती जर आमच्यामध्ये राहिली, एक बंधुताची, बहीण भावाचं प्रेम जर आज आम्ही प्रत्येकानेच पाळलं, तर लढाया होणार नाहीत, भांडणं होणार नाहीत, दंगली होणार नाहीत, नाही का. आणि म्हणून मला ती आज्ञा जी आहे ना प्रीतीची, ती खूपच आवडते. आणि म्हणून मला तर सगळे आमच्या तुलसी विहारमध्ये आणि सगळीकडेच घरातून बाहेर निघले की मुलं म्हणतात, मम्मी
तू भाजी आणायला गेली की 1 तास लावतेस. तर माझा स्वभाव तोच आहे प्रीतीचा, की 2 शब्द चालता चालता नाही, आज्या भेटतील, बाबा भेटतील, मामा, काका, दादा, सगळ्यांना प्रेमाने बोलत जाते. तब्येत विचारायची, एकमेकाचं दुःख सुख विचारायचं, काय माझ्याकडून हेल्प होते ती मी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जे माझ्या प्रभू येशूने मला सांगितलंय वचनाद्वारे ते मी पूर्णपणे करण्याची, त्यांची आज्ञा पाळण्याचा मी प्रयत्न करते. युथला काय संदेश द्याल की कशा प्रकारे फेस्टिवल आपण सेलिब्रेट केला पाहिजे त्यांच्या विचारांचा? जसं येशू ख्रिस्ताने म्हणजे आपल्यावरती प्रेम केलंय आणि देव हा प्रीतीचा आहे, जसं मम्मीने सांगितलं, आणि शांतीचा आहे. तर प्रीती आणि शांती ह्या 2 गोष्टी सोबत घेऊन प्रीती वाटत आणि एक आपल्यामध्ये शांती ठेवून सेलिब्रेट करावं, ज्याने करून येशू ख्रिस्त आपल्या मधून दिसला पाहिजे. आपण ख्रिस्ताचे आहोत हे आपल्याद्वारे, आणि ख्रिस्त मेन सगळ्यांना कळायला पाहिजे. तर म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याच्या हात द्यावे. हाच मंगल मैत्रीचा संदेश जो होता तो गेल्या 2.5 वर्षांपासून येशूने दिला, आणि तोच संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न जो आहे तो ख्रिस्ती बांधव नेहमीच करायला मिळतात. खरं तर आपण पाहिलं तर प्रत्येक धर्म जो आहे तो प्रेम, मैत्री, बंधुता शिकवत राहतो, फक्त आपण तो वाचत नाही आणि अंमलात आणत नाही. हा संदेश जर आपण पाहिला तर प्रामुख्याने या ठिकाणी देण्यात आलेला आहे. असो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, आणि तुमच्या काही क्रिसमसच्या आठवणी असतील त्या देखील कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. तुम्ही वेळात वेळ काढून इतका छान एपिसोड दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.